शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, धम्मतायात राजा सम्राट अशोक, भारतीय घटनेचे शिल्पकार ज्यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे, ते आमचे सर्वांचे, या देशाचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आज लॉर्ड बुद्धा ग्रुप सर्वोदय नगर परिसरात ज्यांनी महाबुद्ध वंदनेने महामानवास अभिवादन करण्याचा गेल्या अनेक काळापासून जो या ठिकाणी शिरस्ता चालू ठेवलेला आहे, त्यानुसार आजही आपण महाबुद्ध वंदनेने बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे. मी कार्यरत असणाऱ्या सांस्कृतिक प्रदूषण मुक्ती अभियान या विचार प्रवाहाच्या वतीने, लॉर्ड बुद्धा या ग्रुपच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनमोल विचारांच्या वरती, अनमोल कार्यावरती, चळवळीवरती आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्याच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कार्यावर आपण या ठिकाणी जो प्रकाशझोत टाकत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर या देशातल्या संपूर्ण मानव समाजासाठी असणारा एक दीपस्तंभ आहे. हा दीपस्तंभ आम्हाला इथली सामाजिक समस्या असेल, धार्मिक समस्या असेल, राजकीय समस्या असेल, या सगळ्या समस्येवरती आपल्या सर्वांना मार्ग दाखवणारा, एक मार्गदर्शन करणारा असा दीपस्तंभ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आज आमच्या देशामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ज्या काही चळवळी आहेत, मग बाबासाहेबांनी असणारी इथली अस्पृश्यता नष्ट करण्याचं केलेलं कार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी लिहिलेलं संविधान, या देशात समता प्रस्थापित करण्याचं केलेलं कार्य, बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि या ठिकाणी जी जीर्ण स्मृती लोकांच्यावर अन्याय करणारी होती ती बाजूला सारून, तिला संपवून, तिला जाळून एक नवी स्मृती निर्माण केली, ती म्हणजे भारतीय संविधान. याचा आपण नेहमीच उल्लेख करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक परिस्थितीमध्ये या देशाला पुढे जाण्यासाठी जो मार्ग, जो विचार दिलेला आहे, बरंच काय जे काय म्हणतात, तू इतकं दिलं आम्हा ते कधी सरावं, अगदी असं ते आहे. आज देशाची राजकीय परिस्थिती अशी आहे की या देशामध्ये लोकशाही राहते की जाते अशा एका संभ्रमात, अशा एका चिंतेत अखंड देश आहे. कारण असं आहे की देशामध्ये लोकशाही टिकण्यासाठी जसं सत्तेवर असणारं सत्ताधारी सरकार आवश्यक असतं, तसंच त्या सत्तेवरती अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष असावा लागतो. आणि तो जर नसेल तर लोकशाहीचं संवर्धन होणं मुश्किल असतं. आज देशामध्ये नेमकी ती परिस्थिती निर्माण झाली आहे. देश फक्त सत्तेवर असणारा सत्ताधारी पक्ष चालवत नसतो, तर त्या असणाऱ्या पक्षाच्या कार्याची समीक्षा करणारा समोरचा असणारा विरोधी पक्ष हा त्यांना मार्गावर ठेवण्याचं काम करत असतो. आज देशात याच बाबतीत अत्यंत दयनीय अवस्था आहे. आणि या दयनीय अवस्थेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही एक संकल्पना मांडून बाबासाहेबांनी मार्ग दाखवलेला होता की सत्ताधारी पक्ष इतकाच विरोधी पक्ष देखील जर मजबूत असेल तर देशाची लोकशाही ही संवर्धित होऊ शकते, सुरक्षित होऊ शकते. मी या देशातल्या तमाम लोकांना हे सांगू इच्छितो, या माझ्या तमाम देश बांधवांनो, भगिनींनो, एक है तो सेफ है हे अर्ध सत्य आहे. एक असणारा समाज, एक असणारा माणसापुढे जर नेक विचार नसेल तर तो सेफ राहू शकत नाही. आणि तो नेक विचार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची लोकशाही अबाधित करून ठेवण्यासाठी दिलेला आहे. या देशाच्या मातीतलं तत्वज्ञान, जे तत्वज्ञान इथून हद्दपार झालं होतं, ते 14 ऑक्टोबर 1956 या देशामध्ये त्या असणाऱ्या तत्वज्ञानाचं पुनरुज्जीवन करून या देशातल्या माणसापर्यंत तत्वज्ञान पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पोहोचवलेली आहे. ती जबाबदारी आपण जर पूर्ण केली नाही तर इथला देश धर्म म्हणून अधर्माला धर्म मानत सुटेल आणि हा देश धोक्यात जाईल. या देशातला माणूस सेफ कसा आहे? जिथं ज्या एका असणाऱ्या मूर्तीवर, एका विभूतीवर श्रद्धा असणारी एक बाई मंदिरामध्ये आधार घ्यायला जाते आणि आमच्या या ठाणे जिल्ह्यातच कल्याणमध्ये त्या बाईवरती त्या मंदिरातले 3 पुजारी जेव्हा बलात्कार करतात, का सेफ है? ये सेफ गार्ड है क्या? सेफ गार्ड नहीं है. बाबासाहेबांनी सेफ गार्ड, बाबासाहेबांनी या देशाला सुरक्षित ठेवणारा तत्वज्ञान या देशात 1956 साली पुन्हा जे काय रुजवलेलं आहे ते तत्वज्ञान आज बाबासाहेबांना अभिवादन करत असताना ते राजकारणालाही पूरक आहे, समाजकारणालाही पूरक आहे. या देशामधली विषमता नष्ट करून समता निर्माण करण्यासाठी या देशातल्या माणसाला द्रष्ट बनवण्यासाठी पूरक आहे. तर मी या ठिकाणी आपण बराच वेळपर्यंत अगदी अभिवादन रॅली आपण या ठिकाणी काढली. कॅन्डल मार्च मध्ये आपण सर्वांनी चांगलं सहकार्य केलं. त्यानंतर महाबुद्ध वंदने, आपण बुद्ध वंदनेने आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी थांबलात. आत्ताच आपल्याला बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मी आणखीन आपल्याला फार काळ न थांबवता मी डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात पेरलेलं तत्वज्ञान या देशातल्या माणसापर्यंत घेऊन जाऊन, बाबासाहेबांनी केवळ एका जातीसाठी कार्य केलेलं नाहीये, तर या देशातला अखंड भारतीय समाज जो अज्ञानातून बाहेर यावा, ज्ञानी व्हावा, सुखी व्हावा, त्याची प्रगती व्हावी म्हणून बाबासाहेबांनी प्रचंड परिश्रम घेतलेला आहे. आपल्या कुटुंबाचा विचार केलेला नाहीये आणि बाबासाहेबांनी ही जबाबदारी या आंबेडकरी चळवळीतल्या आपल्या प्रत्येक माणसावर सोपवलेली आहे. ही जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. ती नेकपणे पार पाडून या देशातला समाज जो एक असला तरी तो एक असूनही सेफ नाही आहे, त्याच्यापर्यंत नेक विचार पोहोचवून आपण या असणाऱ्या भारतीय समाजाला सेफ करण्याचं काम करण्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर घ्यावी, अशी एक या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांच्या वतीनं या महामानवास, या ज्ञानाच्या अथांग महासागरास अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. आणि आपण सर्वांनी मिळून धम्मपालन गाथा घेऊन हा असणाऱ्या कार्यक्रमाची सांगता करायची आहे.